पूर्णपणे खोलून दाखवला जाईल. जर 2 खाचा असतील तर त्यांना एवढं नॉलेज नसतं. लो क्वालिटीचं कंपोनंट त्याच्यामध्ये डेटा रिकवर होत नाहीये. तर अशा ब्रँडेड रॅम येतात 15,000 रुपये, 16,000 रुपये, 17,000 रुपये. 2K रेझोल्युशन आहे तर 2,000 रुपये कमी झालेले आहेत. 500 रुपये डिस्काउंट आहे. फ्री मिळणार आहे. जो कोणी चांगला क्वेश्चन विचारेल तुम्ही 3 डिस्प्ले लावू शकता. 4 GB ग्राफिक कार्ड आहे 1050. 11 जनरेशन पण लॅपटॉप 360 डिग्री रोटेट होणारा. तर NVMe मायक्रॉनची आहे. ते लॅपटॉप आणि तुमच्याकडचे लॅपटॉप यामध्ये काय फरक आहे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलेलो आहे तुमच्या आवडत्या लॅपटॉप शॉपीमध्ये, ज्याचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी, जे की कात्रज आंबेगाव BK मध्ये आहे. आणि मित्रांनो, मागची आपण जी व्हिडिओ बनवली तिला तुम्ही तुफान रिस्पॉन्स दिलात, त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि यावेळी पण मित्रांनो, अमोल सर आहेत ना, खतरनाक लॅपटॉपचा स्टॉक घेऊन आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, जबरदस्त लॅपटॉप आहेत, एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि माय कम्प्युटर शॉपिंग मित्रांनो फेमस आहे, योग्य किंमत, त्याचबरोबर जेन्युइन पार्ट्स आणि ट्रस्टेड लॅपटॉप्स तुम्हाला मित्रांनो इथे मिळणार आहेत. तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत बघा. आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढे. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत अमोल सर, जे की माय कम्प्युटर शॉपीचे ओनर आहेत. तर सर, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तुमचंही स्वागत आहे माय कम्प्युटर शॉपीमध्ये. आणि सर, आपण मागची जी व्हिडिओ बनवली त्याचा रिस्पॉन्स वगैरे कसा काय होता? खूप छान रिस्पॉन्स होता मित्रांनो. तुमच्यासाठी आम्ही लॅपटॉप ह्यावेळेस पण खूप चांगल्या रेटमध्ये आणलेले आहेत. आणि सगळे लॅपटॉप तुम्हाला चांगल्या ब्रँड न्यू कंडिशनमध्ये मिळतील. आणि अपेक्षा करतो की तुम्ही पण लास्ट टाइम सारखा खूप चांगला प्रतिसाद यावेळेस पण द्याल. सर, कसं आहे, बरेच जण न्यू व्ह्युअर्स पण पाहत असतील ही व्हिडिओ, एकदा मला इथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. ऍड्रेस आहे फ्लॅट नंबर 102, फर्स्ट फ्लोअर, नाथसृष्टी, नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040 520 789. तर मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहे, त्याचवर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. आणि सर, यावेळी काय धमाका स्टॉक घेऊन आलात? यावेळेस आपण i5 8 जनरेशनचे जे लॅपटॉप जास्त करून डिमांड असतात तर ते खूप जास्त व्हरायटीमध्ये आणलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला चूज करताना भरपूर सारे ऑप्शन मिळतील. आणि ते पण बजेट प्राइसमध्ये आणलेले आहेत. नक्कीच. आणि सर, बऱ्याच कस्टमर्सचा तुमच्यावर विश्वास आहे, तर इथून लॅपटॉप घेण्याच्या आधी तो प्रत्येक लॅपटॉप ओपन करून दाखवणार का नाही ते सांगा पाहिजे. हो मित्रांनो, जेव्हा तुम्ही लॅपटॉप चूज कराल तर त्याचं सगळं स्पेसिफिकेशन प्लस लॅपटॉपची आतली कंडिशन, म्हणजे लॅपटॉप तुम्हाला ओपन करून पण दाखवला जाईल. त्याच्यामध्ये जे बॅटरी असतील किंवा रॅम असेल, हार्ड डिस्क असेल, मदरबोर्ड असेल, स्पीकर असेल, तर ते सगळं तुम्हाला दाखवलं जाईल की जे ओरिजिनल कंडिशनमध्ये असेल. तर अमोल सर, सर्वात पहिले कुठला दाखवतं लॅपटॉप? मित्रांनो, एकदम बजेटमध्ये हा लॅपटॉप आहे आपल्याकडे, डेलचा 7280. ज्याचं बजेट खूप कमी आहे. हा एंट्री लेवलचा लॅपटॉप आहे. ओके. पण याच्यावरती तुमची ऑफिसची कामं असतील किंवा घरी यूज करायचं असेल तर हा लॅपटॉप एकदम बेस्ट आहे. एकदम स्लिम आहे, कॉम्पॅक्ट आहे आणि याच्यामध्ये चांगला प्रोसेसर आहे. i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे. ओके. याच्यासोबत 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज आहे 12.5 इंच आणि याची किंमत फक्त राहील 15,000 रुपये. 15,000 रुपयेमध्ये तुम्हाला i5 6 आहे, प्लस याची जर स्क्रीनचं रेझोल्युशन आहे ते फुल HD आहे. मित्रांनो, हा पण लॅपटॉप डेलचा आहे. याचा मॉडेल नंबर आहे 7470. ओके. हा स्लिम लॅपटॉप येतो. याची स्क्रीन साईज आहे 14 इंच, फुल HD मध्ये येईल. याच्यामध्ये पण i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे. 14 इंची फुल HD आहे. 180 डिग्री रोटेट होता आणि ह्याची किंमत जाईल फक्त 17,000 रुपये. 17,000 रुपयाला असणार आहे. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा 640 G2 मॉडेल आहे. हा सिल्वर कलरमध्ये येतो. i5 6 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल फक्त 16,000 रुपये. यानंतरचा लॅपटॉप आहे मित्रांनो Lenovo ThinkPad T470 आहे. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे. ओके. 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD टच स्क्रीन आहे. याची किंमत फक्त 20,000 रुपये. 20,000 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला टच स्क्रीन लॅपटॉप मिळणार आहे. जेवढे काही लॅपटॉप तुम्ही दाखवत हे अपग्रेडेबल आहेत का? हो मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉप हे अपग्रेडेबल आहेत. जसं की 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे. तेच तर तुम्हाला 16 GB रॅम आणि 512 GB ची SSD करायची असेल फक्त 2,000 रुपये एक्स्ट्रा लागतील. 2,000 रुपयामध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन डबल होऊन जाईल. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, ज्यांना ट्रेडिंग करायचे आहे किंवा अकाउंटिंग करायचे आहे तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. हा डेलचा 5580 मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB ची SSD, 15.5 इंचमध्ये येतो. हा फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत फक्त जाईल तुम्हाला 19,500. तर 19,500 मित्रांनो याची किंमत असणार आहे आणि मोठ्या स्क्रीनसोबत तुम्हाला मिळून जाईल हा लॅपटॉप. नंतरचा लॅपटॉप आहे डेलचा 5480. याच्यासोबत 2 GBचं ग्राफिक कार्ड आहे. हा i7 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीनमध्ये येतो. हा ज्याला 2 GBचं ग्राफिक कार्ड लागतं डिझायनिंगसाठी वगैरे
तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे आणि याची किंमत फक्त जाईल तुम्हाला 21,000 रुपये. मित्रांनो, हा लॅपटॉप आहे HP चा 850 G4 मॉडेल आहे. याची स्क्रीन साईज आहे 15.5. याच्यामध्ये i5 7 जनरेशनचा प्रोसेसर येतो. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची HD स्क्रीन आहे आणि हा तुम्हाला जाईल फक्त 21,000ला. पाहू शकता 21,000मध्ये मित्रांनो तुम्हाला एकदम मोठ्या स्क्रीनसोबत लॅपटॉप मिळणार आहे. चेक करा. आणि नमपॅड वगैरे पण याला तुम्हाला मिळणार आहे. आणि प्लस ह्याच्यासोबत तुम्हाला हार्ड डिस्क एक स्लॉट मिळतो. त्याच्यामुळे तुम्ही स्टोरेज पण याच्यामध्ये वाढवू शकता. डबल स्टोरेजचा ऑप्शन आहे. आणि हे मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेलचा 5480. याच्यामध्ये i7 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे. हा पॉवरफुल CPU आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत फक्त आहे तुम्हाला 22,500. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल 5490. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा पॉवरफुल CPU आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 21,000 रुपये. 2K रेझोल्युशन वगैरे त्यामध्ये काही लॅपटॉप्स वगैरे आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे डेलचा लॅपटॉप आहे 7480. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. प्लस याचं रेझोल्युशन जे आहे हे 2K रेझोल्युशन आहे. क्या बात आहे. आणि याच्यामध्ये CPU पण पॉवरफुल येतो. i7 7 जनरेशनचा CPU आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची 2K रेझोल्युशन टच स्क्रीन डिस्प्ले असेल हा. क्या बात आहे. आणि तुम्ही कंडिशन बघू शकता. याची किंमत असेल फक्त 23,500. सर, या लॅपटॉप सोबत ॲडॅप्टर वगैरे मिळेल का? मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपसोबत तुम्हाला त्या कंपनीचा ओरिजिनल ॲडॅप्टर मिळेल आणि ॲडॅप्टरला तुम्हाला आम्ही 6 महिन्याची वॉरंटी देऊ. प्लस कोणताही लॅपटॉप घ्या त्याला रॅम आणि जी SSD असेल त्याला पण आमच्यातर्फे 6 महिन्याची वॉरंटी आहे. 6 महिन्याच्या आत जर 3 गोष्टी खराब झाल्या, जसं की ॲडॅप्टर खराब झाला किंवा रॅम खराब झाला किंवा SSD खराब झाली, तर याला 6 महिन्याची वॉरंटी राहील. प्लस तुम्हाला हा कोणताही लॅपटॉप घ्या त्याला मिनिमम 30 डेजची टेस्टिंग वॉरंटी आहे. 30 दिवसाच्या आत जरी काही जरी झाले लॅपटॉपला, समजा कीबोर्ड चालत नाही आहे किंवा बाकीचं फंक्शन कुठलंही वर्क करत नाही आहे, तर मोस्टली तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट मिळून जाईल. जर नॉर्मल प्रॉब्लेम असेल तर एखाद्याचं समजा वायफाय चालत नसेल तर त्याचा वायफाय ॲडॅप्टर वगैरे तो चेंज करून दिला जाईल तुम्हाला. तर तुम्ही ते बिंदास लॅपटॉप घेऊ शकता. ह्याच्यानंतरचा लॅपटॉप आहे मित्रांनो डेलचा 7490. हा एकदम प्रीमियम मॉडेल येतं कारण की हे स्लिम डिझाईनमध्ये येतं आणि तुम्ही कंडिशन बघू शकता एकदम A1 कंडिशन आहे. ह्याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे, 180 डिग्री हा रोटेट होतो आणि ह्याची किंमत फक्त जाईल तुम्हाला 21,000 रुपये. आणि सर, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मार्केटमध्ये पण लॅपटॉप मिळतात, तर ते लॅपटॉप आणि तुमच्याकडचे लॅपटॉप यामध्ये काय फरक आहे? टोटली इम्पोर्ट आहेत, हे इंडियन नाही आहेत. तर ह्याची कंडिशन खूप चांगली असते आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये आम्ही सगळं चेक करतो की यातले इंटरनल जे पार्ट्स आहेत हे सगळे ओरिजिनल आहेत का. जसं की तुम्हाला एक दाखवू इच्छितो. जसं याच्यामध्ये ही SSD आहे, तुम्ही SSD बघू शकता. तर इथे बघा, ही तोशिबा कंपनीची SSD आहे. नॉर्मली तुम्ही बाकीच्या शॉपमध्ये गेला तर तिथे लोकल कंपनीची जसं की EVM आहे किंवा PowerX आहे, तर अशा SSD यूज केल्या जातात. तर त्या SSDमुळे काय होतं, समजा की हा i5 8 जनरेशनचा CPU आहे, त्याला जर तुम्ही लो क्वालिटीचा जर कंपोनंट वापरला तर तो i3 सारखा परफॉर्मन्स देतो. आणि मोस्टली काय होतं की 80% लोक हे पहिल्यांदाच लॅपटॉप खरेदी करायला आले असतात, त्यांना एवढं नॉलेज नसतं. तर त्यांना ते कळत नाही की खरंच ॲक्च्युअलमध्ये i5 8 जनरेशनचं स्पीड काय आहे. तुम्ही तर बाकीच्या लॅपटॉपला पण तुम्ही चेक करू शकता. जसं की इथे बघा, याच्यामध्ये बघा सॅमसंगची NVMe आहे. याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता NVMe मायक्रॉनची आहे. याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तोशिबा कंपनीची SSD आहे. याच्यानंतर तुम्ही इथं वरती पण बघू शकता मायक्रॉनची SSD आहे. इथे पण बघू शकता मायक्रॉनची SSD आहे. असं तुम्ही आपल्याकडे कोणताही लॅपटॉप घ्या त्याच्यामध्ये ओरिजिनल कंपनीचे किंवा ब्रँडेड कंपनीचे सगळे कंपोनंट यूज केलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जो परफॉर्मन्स मिळणार आहे तो बाकीच्या लॅपटॉपपेक्षा इकडे खूप चांगला मिळणार आहे. मित्रांनो, ज्यांना कोडिंग करायचे किंवा ज्यांना कॉलेजसाठी लॅपटॉप पाहिजे असेल, एकदम स्लिम लाईटवेट आणि टचस्क्रीन लॅपटॉप पाहिजे असेल तर आपल्याकडे हा डेलचा 5300 लॅपटॉप आहे. हा एकदम स्लिम कॉम्पॅक्ट आणि टचस्क्रीन लॅपटॉप आहे. तुम्ही बघू शकता हा टचस्क्रीन लॅपटॉप आहे. i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 13.3 इंच आहे आणि हा खूप लाईटवेट लॅपटॉप आहे आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 22,500. मागच्या व्हिडिओमध्ये बरेच जण लोक आहेत ना गिफ्टसाठी कमेंट करत होते, तर यावेळी काय गिफ्ट वगैरे मिळेल की नाही लॅपटॉपवरती? हो मित्रांनो, यावेळेस आपण तुम्हाला अशा प्रकारच्या बॅग्स देणार आहोत. क्या बात आहे. हे तुम्ही बघू शकता की बॅगची क्वालिटी काय आहे. त्यासमोर एक कप्पा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चार्जर वगैरे ठेवू शकता
पाठीमागं बघू शकता की ह्याला मेश आहे. इथे एक पाण्याची बॉटल ठेवू शकता आणि लॅपटॉप ठेवण्यासाठी आणि छान कंपोनमेंट दिलेले आहेत. इथे तुम्ही पेन ठेवू शकता, इथे नोटबुक ठेवू शकता. इथे पण अजून तुम्ही मोबाईलचा चार्जर असेल किंवा लॅपटॉपचा चार्जर असेल तर हे तुम्ही इथे ठेवू शकता. तर या प्रकारची बॅग तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपसोबत मिळणार आहे. आणि ज्याला बॅग नको आहे तर त्याला 500 रुपयाचं आपल्याकडे डिस्काउंट आहे. बॅग घेतली तर हायस्ट प्राईसमध्ये तुम्हाला लॅपटॉप आणि बॅग आणि ओरिजिनल चार्जर मिळेल. आणि ज्याला बॅग नको आहे त्याचे 500 रुपये डिस्काउंट म्हणून दिले जातात. नक्कीच. तर मित्रांनो चेक करा, अशी क्वालिटीवाली बॅग तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपसोबत मिळणार आहे. मित्रांनो, हा एच पीचा मोस्ट डिमांडिंग लॅपटॉप आहे. एच पी इलाइटबुक 840G5. हा पूर्णपणे मेटल बॉडीमध्ये येतो. हा सिल्वर कलरमध्ये असल्यामुळे याची डिमांड खूप आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा CPU आहे, 8 GB रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीनमध्ये येतो आणि याला बॅकलाईट कीबोर्डसुद्धा आहे. आणि याची किंमत फक्त आहे 23,500. लास्ट टाईम आपल्याला हा 24ला होता, पण आत्ता अजून 500 रुपये डिस्काउंट आहे. पाहू शकता 23,500मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे एच पीचा 840G5. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे एच पीचा इलाइटबुक 840G4 मॉडेल आहे. याच्यामध्ये टच स्क्रीन येते आणि हा ग्लास टच आहे. CPU आहे i7 7 जनरेशन, 8 GB रॅम, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक हार्ड डिस्कचा स्लॉट पण आहे. तर तुम्ही 2 स्टोरेज याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता आणि याची किंमत जाईल फक्त 23,500. सर 25,000च्या आतमध्ये i7 8 जनरेशनचे लॅपटॉप तुमच्याकडे मिळतील का? हो मित्रांनो, आपल्याकडे आता प्राईस कमी झालेले आहे. तुम्ही हा लॅपटॉप बघू शकता. डेलचा 5400 एकदम प्रीमियम मॉडेल आहे. i7 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि हा जाईल तुम्हाला फक्त 24,000 रुपयाला. चेक करा मित्रांनो, i7 8 जनरेशनचा लॅपटॉप तुम्हाला 24,000 रुपयामध्ये मिळणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये हा 26,000ला होता. येस, पण आता 2,000 रुपये कमी झालेले डिस्काउंट मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेलमध्ये 7490. हा पण प्रीमियम मॉडेल आहे. हा पण स्लिम लॅपटॉप येतो. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा CPU आहे, 8 GB रॅम, 256 GBची SSD आहे, 14 इंची आहे, फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत फक्त तुम्हाला 24,000 राहील. आणि तुम्हाला 16 GB आणि 512 SSD सोबत पाहिजे असेल तर याची किंमत फक्त तुम्हाला 26,000 रुपये आहे. तर मित्रांनो, अजून एक कॉम्पॅक्ट साईजमध्ये लॅपटॉप सर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. सर कुठला लॅपटॉप आहे? मित्रांनो, एकदम हा स्लिम लॅपटॉप आहे आणि याच्यामध्ये पॉवरफुल CPU येतो. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा CPU आहे, 8 GB रॅम, 256 GBची SSD आहे. हा 13.3 इंचमध्ये येतो आणि हा फुल HD टच डिस्प्ले आहे आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 24,500. सर सध्या 360 लॅपटॉपची डिमांड खूपच वाढत चालली आहे, तसं काही आहे की नाही तुमच्याकडे स्टॉकमध्ये? मित्रांनो, आपल्याकडे डेलचा लॅपटॉप आहे कमी बजेटमध्ये, 360 डिग्री रोटेट होणारा. हा टॅबलेट म्हणून तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये प्रोसेसर आहे i5 7 जनरेशन, 8 GB रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 13.3 इंचमध्ये येतो. हा फुल HD टच डिस्प्ले असेल हा आणि याची किंमत फक्त आहे 23,000 रुपये. होऊ शकता 23,000 किंमत असणार आहे. मित्रांनो, अजून 360मध्ये लॅपटॉप आपल्याकडे येणार आहे. 1 ते 2 दिवसामध्ये स्टॉक येऊन जाईल आणि तुम्ही ते कॅटलॉगमध्ये पण बघू शकता. तर मित्रांनो, यांची जी कॅटलॉगची लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टॉक जो ॲड होईल तो लगेच तुम्हाला त्याची अपडेट व्हॉट्सअपवरती मिळून जाईल. सर लेटेस्ट जनरेशनमध्ये काही तुमच्याकडे आहे की नाही? मित्रांनो, सध्या तरी आपल्याकडे i5 10 जनरेशनपर्यंत अवेलेबल आहे, पण ऑर्डर आपण केलेली आहे तर आपल्याला डेलमध्ये i5 11 जनरेशन पण लॅपटॉप उपलब्ध होतील. त्याची ॲप्रॉक्स 1 इयरची वॉरंटी अजून पेंडिंग आहे डेल कंपनीकडून. ते लॅपटॉप पण 1-2 दिवसात तुम्हाला कॅटलॉगमध्ये बघायला मिळतील. तर सध्या तरी हा लिनोचा थिंकपॅड E14 मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये i5 10 जनरेशनचा CPU आहे, 8 GB रॅम, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन येईल आणि हा मेटलमध्ये येतो. ह्याचे बॅक पॅनल जो येतो तो मेटलमध्ये आहे आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 28,000 रुपये. मित्रांनो, अजून एक लॅपटॉप आपल्याकडे i5 10 जनरेशनमध्ये अवेलेबल आहे. हा एकदम स्लिम आणि कॉम्पॅक्ट आहे. हा पण लिनोवाचा लॅपटॉप आहे. लिनोवाचा T14 टच मॉडेल आहे. हा हे तुम्ही बघू शकता, टच मॉडेल आहे. i5 10 जनरेशन असेल. ह्याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची टच डिस्प्ले असेल आणि याची किंमत फक्त जाईल तुम्हाला 30,000 रुपये. 30,000मध्ये 16 GB रॅम येईल याच्यामध्ये आणि प्लस टच स्क्रीनचा डिस्प्ले पण आहे. सर सध्या गेमिंग लॅपटॉपची पण डिमांड वाढत चाललेली आहे, तसं काही आहे की नाही तुमच्याकडे? आपल्याकडे बजेट लॅपटॉपमध्ये आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लिनोचा IdeaPad 330 आहे, i5 8 जनरेशन आहे.
ह्याच्यासोबत 8 GB रॅम 256 GBची SSD आहे आणि 1 TB हार्ड डिस्क आहे. ह्याच्यामध्ये एनविडियाचं 4 GB ग्राफिक कार्ड आहे 1050 आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 26,000 रुपये. मित्रांनो, सध्या लॅपटॉपची गेमिंग लॅपटॉपची खूप डिमांड आहे आणि डीलर रेट पण खूप वाढलेले आहेत. जर तुमचं बजेट 40 असेल किंवा 45 असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल 26 जानेवारीला खूप साऱ्या ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती ऑफर येतील. तर त्या ऑफरमध्ये तुम्ही ते गेमिंगचे लॅपटॉप नवीन घ्या. सध्या सेकंड हँडमध्ये किमती वाढल्यामुळे तुम्ही सेकंड हँड जर 30,000 32,000 मध्ये मिळत असेल लॅपटॉप ज्याच्यामध्ये 4 GB एनविडियाचं GTX 1650 हे ग्राफिक कार्ड मिळत असेल तर जास्तीत जास्त मॅक्झिमम तुम्ही 32,000पर्यंत खर्च करा. पण 32पेक्षा जर किंमत जास्त असेल जसं 35,000 38,000 तर ते सध्या वर्थ नाही आहे एवढे पैसे घालवणं. आणि प्लस आता 26 जानेवारीची ऑफर येणारच आहे ॲमेझॉनला फ्लिपकार्टला. तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन असेल की तिथे तुम्ही EMIमध्ये पण कन्वर्ट करून ते लॅपटॉप खरेदी करू शकता. जर माझ्याकडे कमी प्राईसमध्ये आले तर मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती आणि व्हॉट्सअपच्या कॅटलॉगमध्ये अपडेट करेल. मित्रांनो, आपल्याकडे मिनी PC पण आलेले आहेत जे की लोकांना ट्रेडिंगसाठी 3 स्क्रीन लावायचे आहेत. एकदम स्मॉल कॉम्पॅक्ट आणि पॉवरफुल मशीन पाहिजे तर हे आपल्याकडे डेल ऑप्टिप्लेक्सचा मॉडेल आहे 3050. ह्याच्यामध्ये प्रोसेसर येईल i5 6th जनरेशन, 8 GB रॅम असेल, 256 GBची SSD आणि 500 GBची हार्ड डिस्क आहे. ह्याचं मॅक्झिमम तुम्ही 32 GB रॅम वाढवू शकता. SSD तुम्ही 1 TB 2 TB करू शकता. हार्ड डिस्क पण तुम्ही 1 TB 2 TB लावू शकता. याला 2 स्टोरेज आहे. प्लस याच्यामध्ये तुम्ही बघू शकता USB 6 पोर्ट आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही 6 USB लावू शकता. प्लस इथे तुम्ही VGA लावू शकता, डिस्प्ले ॲडॅप्टर लावू शकता, प्लस HDMI लावू शकता. तर याच्यावरती तुम्हाला 3 डिस्प्ले आरामात येऊन जातील. ज्यांना ट्रेडिंगसाठी स्मॉल कॉम्पॅक्ट आणि पॉवरफुल मशीन पाहिजे तर त्यांना हा एकदम CPU स्वस्तमध्ये पडेल. याची किंमत फक्त आहे 12,500 रुपये. याच्यानंतर अजून पॉवरफुल मशीन पाहिजे असेल तर आपल्याकडे i5 10th जनरेशनमध्ये पण अवेलेबल आहे. याचं जे मॉडेल नंबर आहे हे ऑप्टिप्लेक्स 3080 आहे. याच्यामध्ये i5 10th जनरेशनचा CPU असेल, 8 GB रॅम 256 GBची SSD असेल आणि 500 GBची हार्ड डिस्क असेल. ह्याच्यामध्ये पण तुम्ही 3 डिस्प्ले लावू शकता. एक VGA आहे, एक HDMI आहे, एक डिस्प्ले पोर्ट आहे. ह्याच्यामध्ये पण 6 USB पोर्ट येतात. एक तुम्हाला लँड पोर्ट आहे आणि इथे तुम्ही हेडफोन वगैरे माईक वगैरे लावू शकता. हे स्मॉल कॉम्पॅक्ट आणि खूप पॉवरफुल मशीन आहे. ह्याची किंमत जाईल तुम्हाला 18,500 रुपये आणि ह्याला 6 महिन्याची वॉरंटी येते. जर तुम्हाला मित्रांनो कंडिशन पाहिजे असेल तर तुम्ही कंडिशन बघू शकता. आतून एकदम क्लीन कंडिशन आहे. पाहू शकता मित्रांनो, कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे. चेक करा आणि एकदम क्लीन कंडिशनमध्ये असणार आहे. आणि 3 डिस्प्ले आपण सर याला कनेक्ट करू शकतो. 3 डिस्प्ले कनेक्ट करू शकता. तर जसं मागाशी तुम्ही म्हणालात की सर्व लॅपटॉप हे अपग्रेडेबल आहेत, तर रॅम वगैरे जे काही चेंज होणार आहे ते कुठल्या कंपनीचे तुम्ही बसून देणार? मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आपल्याकडे SK हायनिक्स आहे किंवा मायक्रॉन आहे किंवा सॅमसंग आहे. तर अशा ब्रँडेड्स रॅम येतात. या पुल आउट रॅम्स असतात. ओके. ह्या थोड्याफार यूज झालेल्या असतात. तर ह्या तुम्हाला अपग्रेड करताना आम्ही ह्याच रॅम तुम्हाला ब्रँड न्यू कंडिशनच्या ह्या रॅम तुम्हाला देऊ. प्लस याला 6 महिन्याची टेस्टिंग वॉरंटी पण राहील. ओके. आणि प्लस आम्ही तुम्हाला NVMe पण जे अपग्रेड करून देईल. तर मोस्टली तुम्ही जेव्हा 512वरती शिफ्ट व्हाल तर आम्ही तुम्हाला SSD नाही देणार, तुम्हाला NVMe देणार. NVMe हे SSDच्या पुढचं व्हर्जन आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा हार्ड डिस्क होत्या. हार्ड डिस्कचं स्पीड जे आहे ते 70 ते 80 MBPS येतं. त्याच्यानंतर SSD आलं आहे. SSDमध्ये SATA SSD असतात. त्याचं 500 MBPSपर्यंत स्पीड असतं. तर ते 500 MBPS स्पीड जास्त असल्यामुळे तुम्हाला लॅपटॉप एकदम फास्ट चालतो. तर त्याच्या पुढे एक M.2 SSD म्हणून येतात. तर मोस्टली लॅपटॉपमध्ये M.2 SSD असतात. जसं की तुम्हाला इथे दाखवू इच्छितो. तर ह्याच्यामध्ये जे SSD आहे तर ही मायक्रॉनची SSD आहे. आणि इथे तुम्ही थोडंसं क्लोज बघाल तर इथे 2 खाचा आहेत. हे दर 2 खाचा असतील तर ते M.2 SSD असते. त्याचं स्पीड 500 MBPS आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ह्याला सिंगल खाचा आहे तर ही NVMe येते. तर ह्याचं जे स्पीड असतं ते 1,500 MBPS ते 3,000 MBPS एवढं जास्त स्पीड असतं. त्याच्यामुळे ते ॲप्लिकेशन असतील किंवा तुमचे कुठलं व्हिडिओ रेंडरिंग वगैरे असेल तर गेमिंग असेल तर ह्याच्यामध्ये जास्त स्पीड मिळतं आणि खूप स्मूथनेस मिळतो लॅपटॉपला. तर हे कमीत कमी तुम्हाला 7-8 वर्ष तरी आरामात वापरता येईल अशा ह्या ब्रँडेड रॅम असतील.
आणि SSD असतील. जसं तुम्ही आता म्हणालात की हे पुल आउटचे SSD आणि NVMe आहे, तर ते नक्की काय असतं पुल आउट म्हणजे थोडं जरा एक्सप्लेन करा मला. मित्रांनो, काय होतं की कंपनीला कधी कधी रिक्वायरमेंट जास्तीची असते. जसं की आता हे 512ची NVMe आहे, तर कधी कधी कंपनीला 2 TB 4 TB एवढं स्टोरेज लागतं. तर अशा वेळेस कंपनी काय करते की ह्या ज्या रॅम्स असतील किंवा NVMe असतील तर ते काढून मार्केटमध्ये विकले जातात आणि त्यांची जी रिक्वायरमेंट असेल, हायर रिक्वायरमेंट असेल किंवा लोअर रिक्वायरमेंट असेल, तर त्याप्रमाणे ते रॅम्स किंवा NVMe खरेदी करतात. तर ह्या खूप कमी यूज झालेल्या असतात, ॲज अ ब्रँड न्यू कंडिशनमध्ये असतात आणि हे ब्रँडेड असल्यामुळे याची लाईफ पण जास्त असते. त्याच्यामुळे आम्ही ह्या रॅम जास्त करून प्रेफर करतो. आता तुम्ही मार्केटमध्ये बघायला गेलं तर EVM आहे किंवा PowerX आहे, जे की इझिली तुम्हाला ॲमेझॉनवरती मिळून जातील. त्याची वॉरंटी जास्त असते 5 इयर्स, पण त्याच्यामध्ये हार्ड डिस्क किंवा SSD हे जास्त फेल होतात. फेल म्हणजे ते टोटली खराब होतात, त्याच्यामध्ये डेटा रिकवर होत नाही आहे. आणि तुम्हाला 5 वर्ष वॉरंटी जरी दिली आणि ती जर हार्ड डिस्क सारखीच खराब होत असेल तर त्याचा काही अर्थ नाही आहे, कारण की तुमचा डेटा सिक्युअर राहणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही मोस्टली तुम्हाला ब्रँडेड SSD, ब्रँडेड NVMe किंवा ब्रँडेड रॅम ह्या प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुमचा डेटा लॉस होणार नाही आहे, तुमचं काम थांबणार नाही आहे. नक्कीच. आणि हे जे अपग्रेडेशन असेल ते त्यांच्या समोरासमोर केलं जाईल म्हणजे. कुठलाही लॅपटॉप तुम्ही चूज करा, चूज केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. असं तुम्हाला लॅपटॉप पूर्णपणे खोलून दाखवला जाईल. जसं की तुम्ही इथे NVMe बघू शकता, इथं डेलची ओरिजिनल बॅटरी बघू शकता, हे याचा वायफाय अडॅप्टर आहे, इथे रॅम आहे, याच्यानंतर हा पूर्ण मदरबोर्ड आहे, हा CPU फॅन आहे. इथे तुम्ही बघू शकता की ह्याची काय कंडिशन आहे, याच्यामध्ये डस्ट अजिबात नाही आहे. एवढं क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल होतात. इथं पण खाली तुम्ही लॅपटॉप बघू शकता, हे सगळे पार्ट्स ओरिजिनल आहेत. हे तुम्हाला लॅपटॉप तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ओपन करून दिला जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही कंडिशन चेक करू शकता. हे कुठलंही याला फॅब्रिकेशन किंवा रिपेअर केलेला हा कुठलाही मॉडेल नाही आहे. प्लस तुम्हाला रॅम अपग्रेड करायची असेल किंवा NVMe अपग्रेड करायचं असेल ते तुमच्यासमोरच लॅपटॉप खोलला जाईल. असं नाही की बाकीच्या ठिकाणी आतमध्ये एंट्री नसते तुम्हाला आणि तिथे काय चेंजेस करतात, कुठले टाकतात हे तुम्हाला दाखवलं जात नाही आहे. पण इथं जे काय असेल ते जेन्युइन ओरिजिनल 100% ओरिजिनल पार्ट आणि ते पण तुमच्यासमोरच बसवून दिले जातील. एकच नंबर. तर मित्रांनो चेक करा, लॅपटॉप घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण लॅपटॉप असं खोलून दाखवण्यात येईल. कुठले पार्ट्स बसवले ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता, इथे जेन्युइन आहेत की नाही. प्लस अपग्रेड करताना जे काय अपग्रेड करताना रॅम किंवा SSD चेंज होणार आहे ते पण तुम्हाला कुठली बसवते तुमच्या समोरासमोर बसवलं जाणार आहे. तर डेफिनेटली मित्रांनो असे ट्रस्टेड आणि जेन्युइन लॅपटॉप जर घ्यायचे असेल नक्की विजिट करा. कुठे? माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये. तर मंडळी तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट बजेट प्राईसमध्ये इथे सर्व काही लॅपटॉप मिळतात. तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. आणि सर जाता जाता तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा होता की तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे प्रोव्हाइड करू शकता का? पुण्यामध्ये तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळेल. पुणे सिटीच्या जर बाहेर पाहिजे असेल तर तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण पेमेंट करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला कुरिअर पाठवलं जाईल. पण कुरिअर पाठवण्याच्या अगोदर किंवा पेमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ कॉलवरती त्याचं कंडिशन बघू शकता, त्याचं स्पेसिफिकेशन बघू शकता. तुम्हाला आवडल्यानंतरच तुम्ही त्याचं पेमेंट करायचं आहे. आणि आपल्याकडे सेम डे कुरिअर केलं जातं. समजा तुम्ही सकाळी 11-12 वाजता पेमेंट केलं आहे तर सेम डेलाच आपण इथून कुरिअर डिस्पॅच करतो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ते कुरिअर मिळेल. मित्रांनो, तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया. आणि तुम्ही माय कम्प्युटर शॉपीसाठी काही सजेशन असतील किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, किमती कशा वाटल्या, आमची सर्व्हिस कशी वाटली, ज्यांनी एक्झिस्टिंग कस्टमर आहेत ज्यांनी लॅपटॉप घेतलेला आहे तर त्यांना आमची सर्व्हिस कशी वाटली हे प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, जेणेकरून नवीन कस्टमरला डिसिजन घेण्यासाठी इझी पडेल. नक्कीच. तर मित्रांनो तुमची मनामध्ये जे काही क्वेरीज असतील, क्वेश्चन असेल, जे तुम्हाला असं वाटतं की मी सरांना विचारावं, तर ते जे क्वेश्चन आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कमेंट पिक केली जाईल. प्लस तुमचं नाव पण त्यामध्ये घेतलं जाईल की ह्या व्यक्तीने हा क्वेश्चन विचारला आहे आणि त्याचा आन्सर पण तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिलं जाईल. तर नक्की मित्रांनो भरभरून कमेंट करा. आणि सरांनी जसं सांगितलं काय सजेशन असेल, काय चेंजेस करायचे असतील तर ते पण सांगा. ते पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मित्रांनो ज्याचा क्वेश्चन एकदम चांगला असेल किंवा जेन्युइन असेल तर त्याला सर आहेत ना अजून एक खास गिफ्ट पण देणार. सर काय गिफ्ट असणार आहे? मित्रांनो, ज्याची कमेंट चांगली असेल किंवा ज्याचा क्वेश्चन खूप चांगला असेल, व्हॅल्युएबल असेल तर त्यांना आपल्यातर्फे ही बॅग गिफ्ट दिली जाईल. ते कुठेही असू द्या, ओव्हरऑल इंडियामध्ये ते कुठेही असतील तर त्यांनी फक्त त्यांचं नाव चूज केलं जाईल आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि त्यांना हे कुरिअरद्वारे पाठवलं जाईल. क्या बात आहे. तर मित्रांनो पाहू शकता बॅग तुम्हाला फ्री मिळणार आहे जो कोणी चांगला क्वेश्चन विचारेल.
तर तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन असेल, काही क्वेरी असेल किंवा काही चेंजेस असतील जे काही व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तुम्हाला, डेफिनेटली तुम्ही कमेंट करा. तुमच्यापैकी एका लकी विनरला मित्रांनो ही बॅग मिळून जाईल. मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.